त्याच्यामध्ये असे पण होत चाललंय का की आता वास्तुशास्त्रामध्ये थोडंसं सायंटिफिक आहे किंवा नॉन सायंटिफिक आहे म्हणून त्याला इग्नोर जाते, असं असा हा ट्रेंड नाही, हा ट्रेंड काय झाला युट्यूबमुळं किंवा व्हॉट्सअपमुळं किंवा इन्स्टामुळं आता वास्तुशास्त्रामध्ये फेंगशुई प्रकार आलेला आहे. किंवा आपण घरामध्ये बांबू लावतो, म्हणजे छोटंसं झाड ट्री असते, तर ते होतं काय की हे सगळं पाश्चात्य आहे. न्युमरोलॉजी विचार केला तर प्रॉपर वास्तू म्हणजे जुना विषय आहे. ज्योतिष विचार केला तर जुना विषय आहे. वास्तू विचार केला तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. ॲक्च्युली वास्तुशास्त्र म्हणजे काय की हे आपण घर वाडा हे सगळं मांडतो आपण, पण ते वास्तूचं काही देवता आहेत, त्या देवतांची काही नावं आहेत. आता आजकाल हे तंत्रज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे की वास्तू गेलं तर वास्तू नकाशा तयार करतात, काही पदं तयार करतात. हे ऑलरेडी आपलं ऋषी म्हणून तयार करून ठेवलेलं आहे. त्याचे काही नावं असतात, काही देवत आहेत ॲक्च्युली त्या, पण त्या देवतांवर ते अभ्यास केला गेला पाहिजे. मी जे मगाशी म्हणून तुम्ही सांगितलं की वास्तुशास्त्रामध्ये वास्तुभास्कर, वास्तुपंडित ह्या ज्या पदव्या आहेत, ह्या नुसत्या पदव्या म्हणजे घेण्यापेक्षा तर देवता तुम्ही डोक्यात ठेवा. त्या एखादं घर बघितलं आपण की लगेच त्या देवता एका मिनिटात कळलं पाहिजेत की हा ड्रॉबॅक आहे, हा पॉझिटिव्ह पॉईंट आहे, मग इथली एनर्जी अजून वाढवली गेली पाहिजे.